सुवर्ण महोत्सवी विटा चौंडेश्वरी मंदिर विटा शहरातील देवांग कोष्टी समाजाचेच नव्हे तर समस्त विटेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेस 26 फेब्रुवारी 2020 रोजी 50 वर्ष पूर्ण झालेत। 3 नोव्हेंबर 1967 रोजी या मंदिराची पायाभरणी करण्यात आली व 26 फेब्रुवारी 1970 रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। तत्पूर्वी 1955 साली श्री देवांग समाज ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर विटातील देवांग समाजातील विणकरांनी टाळच्या यंत्रमागावर विणल्या जात असलेल्या प्रत्येक साडीला 1 पैसा वर्गणी पैसा पातळ फंड जमवून या मंदिराची उभारणी केली आहे। काळ्या अखंड पाषाणात 5 फूट उंचीची अत्यंत सुंदर व रेखीव कोरीवकाम केलेली मूर्ती बागलकोट जवळच्या गुळेदगुड येथील निंगाप्पा दासाप्पा शिल्पी या मूर्तिकारांना तयार केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात विविध शहरात असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीच्या मूर्तीपैकी सर्वात मोठी व अत्यंत सुंदर मूर्ती विट्यातील मंदिरात आहे। ही तत्कालीन विश्वस्तांच्या दूरदृष्टीची साक्ष ठरते। मंदिर स्थापनेपासून मंदिरात वर्षभरामध्ये नवरात्र उत्सव, विजयादशमी, कार्तिकी पौर्णिमा, पौष पौर्णिमेनिमित्त शाकंभरी महोत्सव, रक्तदान शिबिरे अशा विविध धार्मिक, सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। गेल्या काही वर्षांपासून शाकंभरी महोत्सवाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून उत्सव काळात राज्यभरातून अत्यंत दर्जेदार वक्ते व कलाकारांना मंदिरात पाचारण करून विविध प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील पोकळी भरून काढण्याचं काम या महोत्सवातून होत असल्याची भावना अनेक जाणकार विटेकरांनी व्यक्त केली आहे। किरण तारेकर, विटा। लेखनी सम्राट न्यूजचे YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स।